नमस्कार, आपलं खानापूरमध्ये सर्वांचे स्वागत। हलशी कलमेश्वर मंदिर डागडुजी पूर्णत्वाकडे। हलशी प्रतिनिधी उमेश देसाई। कदमकालीन हलशी येथील शेकडो पौराणिक मंदिरापैकी 4 मंदिरे केंद्र सरकारने आपल्या ताब्यात घेतली आहेत। श्री नृसिंह वराह, रामेश्वर, सुवर्णेश्वर, कलमेश्वर अशी ही 4 मंदिरे आहेत। पुरातन विभागामार्फत टप्प्याटप्प्याने मंदिराची डागडुजी केली जात आहे। गेल्या 6 महिन्यापासून कलमेश्वर मंदिराचे काम सुरू असून आता ते अंतिम टप्प्यात आले आहे। मंदिराच्या चारी बाजूनी असणाऱ्या पायऱ्या व काही दगड निखळले होते, त्यामुळे सभा मंडपच निखळून मंदिराची पूर्ववत बांधणी करण्यात येत आहे। हे कदमकालीन शिल्पकलेचा आविष्कृत नमुना असल्याने पर्यटकांचा नेहमी येथे ओढा असतो। काळीदेव स्वामींचे हे मंदिर गावच्या मध्यभागी उत्तरेला विसावले आहे। याला हुडा असे संबोधले जाते। मंदिराची विभागणी 3 दालनात झालेली असून गाभारा, देवळी आणि उघडा सभामंडप अशी 3 दालने आहेत। गाभाऱ्यातील ईश्वरलिंगाकडे देवळीतील नंदी टक लावून शांत बसला आहे। सभा मंडपात उघडे नक्षीदार खांब उभे असून नंदीला पूर्व व उत्तरायण खांबाची सावली मिळते। गाभाऱ्याच्या उंबरठ्यावर गज, कमळ व देवळीच्या फरशीवरील लता लक्ष वेधून घेते। या मंदिराला कलश नसला तरी बांधणी उत्तम आहे। देवळीच्या दक्षिण कोनाड्यात 4.5 ते 1.5 फुटाचे शिल्प मनोहारी आहे। देवदेवतांच्या 9 शिल्पांनी सजलेली शिळा 5व्या-6व्या शतकातील कलेचा नमुनाच आहे। शिल्पातील प्रत्येक मूर्ती चतुर्भुज असून अलंकारांनी सजलेली आहे। डोकीवर किरीट, हाती आयुधे तर पायात त्यांची वाहने सेवेला हजर आहेत। या पाषाणात ईश्वर, पार्वती, ब्रह्मा, सरस्वती, श्री महालक्ष्मी, महागौरी, कात्यायनी, विघ्नहर्ता या मूर्ती आहेत। देवळीच्या दर्शनी भिंतीत एका बाजूला श्री वक्रतुंडाची कोरीव रेखीव मूर्ती तर दुसऱ्या बाजूला नागमूर्ती आहे। प्रमुख मंडपाची उभी अर्धवट भिंत म्हणजे बैठी आसन व्यवस्थाच आहे। या भिंतीच्या बाहेरील बाजूने कमळ, पुष्पांनी कोरीव वेल साऱ्यांनाच अचंबित करते। मंदिरात जाण्यासाठी पूर्व, दक्षिण व उत्तर असे 3 दरवाजे आहेत। मंदिराला 2 स्मृतिशिळा व गजाकृती शिळा हे येथील प्रमुख वैशिष्ट्य आहे। हे मंदिर साधारण 400 ते 600 फूट लांबी व रुंदीचे आयताकार असून सपाट व खोलगट परिसरात विसावले आहे। मंदिराभोवती 15 ते 20 फूट उंच मजबूत मातीची भिंत असून बांधाच्या तळाशी दगडांचा वापर करण्यात आला आहे। भिंतीला लागूनच कमळ तलाव असून पूजेसाठी या जलतीर्थाचा वापर होत असतो। याच परिसरात कदंबाचा राजवाडा होता असे इतिहास सांगत असला तरी परिसरात नक्षीदार दगड वगळल्यास कोणत्याच इमारतीचे अवशेष दिसत नाहीत। त्यामुळे येथे उत्खननाची नितांत गरज आहे।